अगं त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, एकमेकांशिवाय ते नाही राहू शकत असं फक्त तुला वाटतं, त्या दोघांना असं काहीही वाटत नाही. त्या एकमेकांना खूप काही वाटतं. हो, मग तो शुभंकर लग्नाला का तयार झालाय? कारण त्याच्या मम्मी समोर त्याचं काही चालत नाही म्हणून तो गप्प होता. पण मग ही का गप्प आहे? ही का काहीच बोलत नाहीये? तेच तर कळत नाहीये मला. आशु अगं गप्प काय, तू बोल काहीतरी. फक्त 2 दिवस राहिलेत. अशी शांत नको बसूस. तू जर शांत बसलीस ना तर काही होणार नाहीये. तुझ्याकडे फक्त 2 दिवस आहे. तुझ्या मनात जे काय ना ते सांगून टाक. तू जर शांत बसलीस ना तर ना शुभूचं आयुष्य सुखकर होणार आहे ना तुझं आयुष्य. आशु बोल. अगं शुभू सारखा मुलगा तुला परत नाही मिळणार. का कळत नाहीये तुला? प्रमिले गप्पच. आशू, ही जे काही सांगतेय ना तसला काही विचार करायचा नाहीये. तुझ्या मनात असं काही नाहीये. बोल. नाहीये ना? आत्या अगं काय बोलतेस तू? होत ना तिच्या मनासारखं. हे बघ प्रमिले, मी जे काही करते ना ते माझ्या मुलीच्या मनाचा विचार करूनच करतेय. रुपालीच्या आयुष्याचा विचार केलास ना तू? काय झालं? अगं नुसतं विचार करून काय होत नसतं. आशूला काय हवंय काय नको हेही महत्वाचं आहे ना. अगं हिच्या मनाचा सुद्धा विचार कर ना. का रुपाली सारखं आयुष्य करायचं हिचं तुला? मम्मी माझं काय वाईट झालंय ग? रुपाले गप बस. तिच्या मनात असं काही नाहीये. आणि जरी असलं ना तरी सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होत प्रमिले. कधी कधी मन मारून जगावं लागतं. आम्ही असंच जगत आलोय. तुला नाही कळायचं. पण आत्या प्रमिले हात जोडते मी तुला. नको हा विषय काढू आता. आता तुला जर हे नातं टिकवायचं असेल ना तर हा विषय बंद कर. आशूचं जे व्हायचं असेल ते होईल, पण त्या मुलाचा संसार तरी सुखाचा होऊ दे. त्याच्या आईने त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधलीये आणि आमची आडकाठी नको आहे त्याच्यात. त्यामुळे मी हात जोडते. जा तू. आत्या हे खूप चुकीचं बोलतेस तू. आशू तुझ्याकडे ही शेवटची संधी. नीट विचार कर. रेंडू तुला इथं जायचंय का? चल. आशू इकडे इकडे. देवासमोर उभं राहून खरं खरं सांग. तुझ्या मनात शुभंकर विषयी काही नाहीये ना? सांग. आत्ताच्या आत्ता सांग. रड. काय रडायचं तेवढं रडून घे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, शुभंकर साठी तुझ्या डोळ्यात अश्रू आलेले मला चालणार नाही. हो रजिस्टर लग्नच करणार आहोत. रिसेप्शन करणार ना? हो म्हणजे काय तुम्हाला बोलवल्याशिवाय राहणार का? पण रिसेप्शनला येताना काहीही आहेर आणायचं नाही. हो हो अगदी छान आहे मुलगी. आमच्या शुभंकरला शोभेल अशी. अश्विनी नाव आहे. हा अश्विनी करमरकर. हो हो नंतर बोलूया का? जरा घाईत आहे. हो सगळी लिस्ट तयार केली आहे ना तुम्ही? कुणाचं नाव राहिलं नाही आहे ना? नीट चेक करा. तेच जरा नावं आठवून आठवून लिहितोय. उगीच कुणी राहिलं नको. आणि मंदार हो आई. तुझ्या लिस्ट मध्ये जितकी सगळे लोक आहेत त्या सगळ्यांना फोन करून सांग की रिसेप्शनला येताना आहेर आणायचा नाहीये. हो आई सांगतो. आई आणि साडीवाल्याला सांगितलंय हा. अश्विनीच्या 2 साड्या आणि मग ती घरात आल्यावर घरात वापरायच्या साड्या आणि ब्लाऊजचं पण सांगितलंय. बर पाथर्डीला शिवून मिळतात ना त्याच्यापेक्षा चांगले शिवून मिळतील. चालेल ना? चालेल ना. न चालायला काय झालं? नाही म्हणजे तुम्हाला
अश्विनी नवलेंकडनं शिवलेले ब्लाऊज लागतात ना. ताई चालेल, तू जिथे देशील तिथून चालेल, फक्त वेळेत ब्लाऊज मिळायला हवेत. हो आई, तसं सांगितलंय मी टेलरला. बाकी सगळी तयारी झालीये ना? हो. आणि हो शुभंकर, तुझ्या कपड्यांबद्दल सगळं व्यवस्थित सांगून झालंय. तुला आणखीन काही हवंय का? नको. बाळ, लग्न होतंय तुझं, काय हवंय ते सांग ना. हो ना, नवरदेव नवरीला शोभून दिसायला हवा ना. तसंही तुमची जोडी छानच दिसते म्हणा. बाळ, सांग तुला काय हवंय. आई खरंच काही नको. शुभंकर, काय झालंय? काही नाही बाबा. नाही ना? मग असा शांत शांत का? शुभंकर, अरे लग्न ठरलंय तुझं, आनंदी असायला हवं तू. लग्न होतंय म्हणजे जरा दडपण येतच, त्याच विचारत असेल तो. पण बाळ, तू काही काळजी करू नको, होईल सगळं व्यवस्थित. तरी तुला काही वाटत असेल तर सांग. नाही खरंच काही नाही. आलोच. हा असा का गेला? मी जरा आलोच. नवीन पर्व सुरू होत आहे ना आयुष्यात, खूप विचार येतात मनात. मग अशा वेळी लक्ष लागत नाही. होतं असं. जाऊ दे त्याला, आपण त्याला थोडासा वेळ देऊया. माझंही तेच म्हणणं आहे, आपण त्याला जरा वेळ देऊया. दादा, काय झालं? अरे तुला काय झालंय? काही नाही. शुभंकर, एवढा कसला विचार करतोयस तू? अरे कसला नाही दादा, काही नाही. अश्विनीचा विचार करतोयस ना? तू अश्विनी नवलेचा विचार करतोयस ना? बघ शुभंकर, तू असा शांत राहू नकोस. तुला जे काही वाटतंय ना ते माझ्याशी बोल तू. दादा, माझ्या मनात काय चाललंय ना ते सांगण्याची ही योग्य वेळ नाहीये. अरे उलट हीच योग्य वेळ आहे निर्णय घेण्याची. हे बघ, आपल्या हातून अजूनही वेळ निघून गेलेली नाही. तू योग्य निर्णय घे आणि तो आईला सांग. अरे मी आईच्या विरोधात नाही जाऊ शकत दादा. मग काय करणार आहेस तू? अश्विनी करमरकर सोबत लग्न करणार आहेस का? तिच्याशी संसार करण्याचा फक्त प्रयत्न करणार तू, बरोबर ना? अरे पण तो प्रयत्न यशस्वी ठरणार आहे का? नाही होऊ शकत. बघ शुभंकर, असं नाहीच होऊ शकत, कारण तुझ्या मनात अश्विनी नवले. नाही दादा, मी आता त्यांचा विचार करणार नाही. शुभंकर, तू हे खोटं माझ्याशी बोलतोयस का स्वतःशी? दादा बस. अरे मला ह्या विषयावर आता अजून काहीच नाही बोलायचंय. काय बोलायचं? ठीक आहे, एक मिनिट. तुझा लॅपटॉपच बरंच काय बोलेल आता. दादा काय करतो? एक मिनिट, थांब थांब थांब, मला करू दे. थांब एक मिनिट. हे बघ, हे अश्विनीचे फोटोज.
हे फोटोज इतके दिवसांपासून तुझ्या लॅपटॉप मध्ये काय करतायत? का अदनं मधनं बघत असतोस अश्विनीचे फोटो? काहीतरी तर मनात असेलच ना तुझ्या. अश्विनी करमरकरशी तुझं लग्न ठरतंय म्हणून खुश का नाहीयेस तू? कारण तुझी इच्छाच नाहीये तिच्याशी लग्न करण्याची, बरोबर ना? कारण तुला अश्विनी नवले आवडतीये. दादा असं काही नाहीये. असं काही नाहीये? तुझ्या मनात खरंच काय नाहीये? तुझ्या मनात जर खरंच काय नसेल ना तर हे सगळे अश्विनीचे फोटोज ना मी डिलीट करतो. हे दादा थांब. आशू, आता कसलाच विचार करू नकोस. कामाला सुरुवात कर. खूप कामं पडलीत. कपाटात ते कापड ठेवलेत ना ते शिवायला घे. तर मी पण माझी कामं आटपून घेते. तू सुरुवात कर. आणि आता इथून पुढे ना जरा कामावर लक्ष दे, नाही तर ह्या सगळ्याचा परिणाम कामावर व्हायचा आणि ना आता तुझ्यामुळे मला आयुष्यभर माहेरी बसावं लागेल.
का अश्विनीचा विचार माझ्या मनातून जात नाहीये? त्या मला खरंच आवडतात का? मी त्यांच्या प्रेमात आहे का? जपून ठेव हे कानातलं, परत पडल कुठेतरी. त्याच्यामुळं सगळं रामायण झालं ना. आता तरी जरा जपून वाग. पम्मी मॅडम, पम्मी मॅडम, पम्मी मॅडम, अहो अहो पम्मी मॅडम कुठे? अहो माझं ना त्यांच्याकडे महत्वाचं काम आहे. काय झालं? का ओरडताय? अहो माझं ना पम्मी मॅडम कडे अर्जंट काम आहे. कुठे आहेत त्या? पम्मी दी आत विचार करतायत. अहो कसला विचार? अहो भिंगार पासून केडगाव पर्यंत, माळीवाड्यापासून तर दिल्ली गेट पर्यंत सगळ्या नगरभर खबर पसरली. शुभंकर लग्न करतोय अश्विनी बरोबर, अश्विनी करमरकर सोबत. अहो 2 दिवसात लग्न आहे त्यांचं. हो, आम्हालाही कळलंय ते. तुम्हाला कळलंय आणि तरी पम्मी मॅडम विचार करतात. संपलं, सगळं संपलं. नाही, पम्मी दी हे लग्न होऊ देणार नाही. हा, मग ते आत काय करतायत? हा, विचार काय करतायत त्या? ते तर मलाही कळत नाहीये. मलाही बोलायचंय त्यांच्याशी. मग चला आपण त्यांना विचारू. चला 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 लवकर चला. अहो पम्मी मॅडम, हे काय करताय तुम्ही? पम्मी दी काहीतरी करायला हवं आपल्याला. हा ना. अहो असं शांत बसून काही होणार आहे का? तिकडे शुभंकरचं लग्न लागल. आणि शुभंकरचं लग्न झाल्यावर जर अश्विनीला वाईट वाटलं तर ती जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. आणि तिकडे शुभंकर पण खुश राहणार नाही. शुभंकरचं लग्न झाल्यावर तुम्ही ठरवलेलं काहीच होणार नाही. मला तर वाटतं आता काही होऊ शकत नाही. पम्मी मॅडम तुम्ही मान्य करा, तुम्ही हरले आहात. केकू, मी अजून हरलेली नाहीये आणि हरणार सुद्धा नाही. मग आता तुम्ही काय करणार आहात त्यावर? आता शुभूचं सांत्वन करायची जास्त गरज आहे. तू शुभूकडे जा आणि बघ त्याची काय कंडिशन आहे ते. अहो पण तिथं जाऊन काय करू? अरे तू जा तरी, तुझा मित्र आहे तो, त्याची चौकशी कर, बघ कसा आहे तो. बरोबर, जातो. फोटो पाहत राहिला ना तर सतत मी अश्विनीचाच विचार करत राहीन. हे शुभंकर, शुभंकर इकडे इकडे इकडे. की तू इथे? सांगतो सांगतो, तू येऊ का? हात दे हात दे. खुशी, आरामात ये. के तू इथे काय करतोयस? अरे तुझं काय चाललंय ना ते पाहायला आलो तू. ऐक ना, अरे आमच्या घराला दरवाजा आहे ना, तिथून येत जा. दरवाजा? अरे भाऊ, मी जर दरवाजाने आलो असतो ना तर बाईंनी 10 प्रश्न विचारले असते आणि मला तुझ्या बरोबर नीट बोलता पण आलं नसतं. असं काय बोलायचंय तुला? शुभंकर, खूप वाईट वाटत असेल ना रे अश्विनीला? नाही, तुझं आता लग्न होतंय,
आणि हे ऐकून तिकडे अश्विनीला दुःख झाले रे. अरे भाऊ, ती तुझाच विचार करते. हा पण असू दे, वाटू दे तिला वाईट. आता तू काय बाईनं होकार दिला लग्नासाठी, त्या अश्विनी करमरकर सोबत लग्न करणार आहे तर कर लग्न. तुझ्या आठवणीत कसं तरी आयुष्य काढेल. मी तर अश्विनीला जाऊन सांगतो, तू आहे ना हे सगळं विसर. के मलाही वाईट वाटतंय. मी अश्विनीचाच विचार करतो. म्हणजे तुलाही तिच्याबद्दल काहीतरी वाटतंय. पम्मी दी, नक्की काय आहे तुमच्या डोक्यात? झेंडू, पम्मीचं डोकं ना सुपर फास्ट चालतं. त्या दोघांनी अजून प्रेमाची कबुली दिलेली नाहीये, पण मला जे वाटतं ना तेच त्यांच्या मनात आहे. जेव्हा ते दोघं एकमेकांना एकमेकांबद्दल काय वाटतं हे सांगतील ना, तेव्हाच त्यांच्या प्रेमाची सुरुवात होईल. पण हे होणार कधी? होणार, नक्की होणार.